फिजिकल गोल्ड वर्सेस बॉन्ड. तर आज आपण पाहणार आहोत की जसं सोनं हा आपल्या संस्कृतीमध्ये सोन्याला नेहमीच खास स्थान आहे. जसं की लग्नसराई असेल, ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल, ह्या इव्हेंटवरती आपण सोनं नक्कीच खरेदी करतो. तर सोनं खरेदी करण्याचे पर्याय कुठले कुठले आहेत हे आपण जाणून घेऊया. नंबर 1, फिजिकल गोल्ड. तर फिजिकल गोल्ड हे आपण नॉर्मली गोल्ड वनकडे जाऊन आपण खरेदी करतो. लग्नसराई असेल किंवा आपला कुठलाही आनंदाचा क्षण असेल तर आपण ते सोनं खरेदी करतो. हे सोनं खरेदी करत असताना आपल्याला गोल्डमॅनला जवळपास मेकिंग चार्जेस, GST हे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. तर फिजिकल गोल्ड होल्ड करण्यासाठी आपल्याला चोरीची रिस्क असते. प्लस तुम्हाला ज्यावेळेस आपण फिजिकल गोल्ड विक्री करायला जातो त्यावेळेस तुम्हाला चार्जेस पण द्यावे लागतात. तर हे झाला पहिला पर्याय. नंबर 2, सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे भारत सरकारकडून इश्यू केलेले बॉन्ड असतात. तर ह्या बॉन्डला जी व्हॅल्यू आहे, फिजिकल गोल्डला जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू या सॉव्हरेन गोल्ड बॉन्डला असते. यामध्ये आपल्याला कुठलेही मेकिंग चार्जेस किंवा GSTचे चार्जेस आपल्याला द्यायची गरज पडत नाही आणि हे बॉन्ड होल्ड करण्यासाठी आपल्याला कुठलीही चोरीची रिस्क पण राहणार नाही. तसेच ह्या बॉन्डवरती आपल्याला वार्षिक 2.5% इंटरेस्ट पण भारत सरकारकडून भेटतो. त्यामुळे फिजिकल गोल्डपेक्षा सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड कधीही फायदेशीर ठरतील. तिसरा ऑप्शन, गोल्ड ETF म्हणजेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड. जसं आपण शेअर बाजारामध्ये शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी करू शकतो तसंच गोल्ड ETF आपण परचेस करू शकतो. गोल्ड ETF परचेस करण्यासाठी आपल्याला त्या ETFचा एक्सपेन्स रेशो हा आपल्याला चार्जेस लागू शकतो. बट फिजिकल गोल्डमध्ये जसं GST लागू होतो तसा डायरेक्ट GST गोल्ड ETFमध्ये लागू होत नाही. गोल्ड ETF विक्री करताना तुम्हाला कॅपिटल गेनचा टॅक्स लागू शकतो. तर अशा प्रकारे फिजिकल गोल्डकडे तुम्ही जर गुंतवणूक म्हणून जर बघत असाल तर फिजिकल गोल्डपेक्षा सुद्धा तुम्हाला सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड ETFमध्ये चांगल्या रीतीने तुम्ही फायदा कमवू शकता. धन्यवाद.